त्या वास्तवाला समोर गेलं पाहिजे। शिंदे पक्षाचे आमदार संतोष बांगर नव्या वादात सापडलेत। मंत्रालयात प्रवेश करताना त्यांनी पोलिसांसोबत वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय। मंत्रालयात जाताना कार्यकर्त्यांना पास काढायला सांगितल्यानं बांगर संतापले आणि त्यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान आमदार संतोष बांगर यांनी अशी कोणतीही घटना घडलेली नाही, चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा प्रतिआरोप केलेला आहे। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत। थांबवल्याच्या नंतर लगेच एका कार्यकर्त्यांनी माझ्या त्याने सांगितलं की अरे आमदार आहेत, आणि आमदार म्हणल्याच्या नंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी नमस्कार घातला, मी त्याला नमस्कार घातला आणि मी माझ्यासोबत जो पीए होता त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की डायरीवरती नोंद केली आणि आम्ही संपूर्ण जण मधामध्ये गेलो। याच्यात कुठल्याही प्रकारचा वाद विवाद त्या ठिकाणी झालेला नाही, व जर वाद झाला असेल तर मला वाटते की त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत, आपण ते सीसीटीव्ही फुटेज तपासावेत आणि जी काही वस्तुस्थिती आहे ती संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आपण मांडावी। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे। विनायक राऊत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना एका प्रश्नावरती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेप घेतला। त्यानंतर राऊत यांनी मीटिंग कोण चालवतंय असा सवाल चव्हाण यांना केला, तर नारायण राणे यांनी त्याच आक्रमकपणे राऊत यांच्यावरती प्रतिहल्ला केला। यावेळी राणे विरुद्ध राऊत असा सामना पाहायला मिळाला। सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये हा सगळा प्रकार घडला। डीपीसीच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्र सरकारने हे जे सर्क्युलर काढलेलं आहे 12 ऑक्टोबर 2022ला, अगदी डीपीसी पासून ते सार्वजनिक बांधकामपासून 25-15 असतील सगळ्या कामांना 100% स्थगिती दिलेली आहे। आणि ह्या गतिमान सरकार म्हणत असताना मला तर उल्लेख करावा लागेल, हे स्थगिती सरकार आहे। त्यामुळे 12 ऑक्टोबरला तुम्ही स्थगिती देता आणि ह्या वर्षाचा खर्च हा केवळ आणि केवळ 10% झालेला आहे। त्यामुळे स्थगिती देऊन तुम्ही विकासाला खीळ घालण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने मी प्रश्न उपस्थित केला होता। त्यांना माहिती आहे कोण चालू कळत नाही ना, कुठला विषय कधी घ्यावा, आयत्या वेळचा विषय पहिला विषय सुरू झाल्यावर ते बोलायला लागले स्थगितीचा विषय, स्थगित तिथे बोलता येत नाही, तो आयत्या वेळचा विषय अज्ञान आहे। आता गेल्या 2.5 वर्षात जे अधिकारी भरले नाहीत ते आता ह्या सरकारवर आरोप करतात। एका दिवसात काही एवढ्या जागा रिक्त होत नाही, जो 400 जागा आरोग्य खात्याच्या रिक्त आहेत ते या 2.5-3 महिन्यामध्ये नाही होत, ते 2.5 वर्षाचं पाप आहे त्यांचं।